खवय्यांनो, तुम्ही इडली सांबार, वडा सांबार या गोष्टी तर खूप वेळा खाल्ल्या असतील, पण मी म्हणते एकदा हा रस्सम वडा नक्की खाऊन बघा. बाकीचे सगळे पदार्थ विसरून जाल. मस्त असे बाहेरून खुसखुशीत आणि आतून एकदम नरम असणारे वडे आणि गरमागरम रस्सम यांचं कॉम्बिनेशन म्हणाल तर अगदी एक नंबर लागतं. नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीजमध्ये. चला सगळ्यात आधी आपण रस्सम बनवूयात. त्यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो छान असे शिजवून त्यांची साल काढून घेतलेली आहे. कच्च्या टोमॅटोंपेक्षा रस्सममध्ये जर असे शिजवून टोमॅटो घातले तर रस्समची चव अजूनच छान लागते. या उकडलेल्या टोमॅटोंसोबत 1 कांदा, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1 चमचा जिरे यांचं आपण छान असं ओबडधोबड वाटण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. त्यासोबतच हे रस्सम बनवण्यासाठी आपल्याला शिजवलेली तुरीची डाळ लागणार आहे. त्यासाठी इथे मी पाऊण वाटी डाळ व्यवस्थित अशी मऊसूत कुकरला शिजवून घेतलेली आहे. ही शिजवलेली तुरीची डाळ आपल्याला छानपैकी घोटून घ्यायची आहे, जेणेकरून ती अशी व्यवस्थित एकजीव होईल. चला रस्सम बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घेणार आहे. तेल छान गरम झालं की सगळ्यात आधी आपण यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालणार आहोत. ही उडदाची डाळ आपल्याला छान अशी सोनेरी रंगावर परतून घ्यायची आहे. डाळ छान सोनेरी झाली की आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग आणि त्यासोबतच घालणार आहोत 2 लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे. आता ही फोडणी अगदी एक 15-20 सेकंदासाठी आपण छान अशी परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते या तेलामध्ये घालणार आहोत. हे वाटण आपल्याला मध्यम आचेवर छान अगदी त्यातलं पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं वाटण हे बऱ्यापैकी आता कोरडं झालेलं आहे आणि छान भाजलं सुद्धा गेलेलं आहे. आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत. सगळ्यात आधी घालणार आहोत पाव चमचा हळद, त्यासोबतच घालणार आहोत 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी किंवा बेडगी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर. आता हे सगळे मसाले आपल्याला या भाजलेल्या वाटणासोबत एकजीव करून घ्यायचे आहेत आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं वाटण छान भाजलं गेलेलं आहे. आता आपण यामध्ये जी शिजवून घेतलेली तुरीची डाळ आहे ती घालणार आहोत. आता हा सगळा मसाला या डाळीसोबत आपण छान एकदा एकजीव करून घेऊया. आता रस्सम हा जो पदार्थ असतो तो अगदी सांबारसारखा दाटसर नसतो. रस्समची कन्सिस्टन्सी ही बऱ्यापैकी थोडीशी पाण्यासारखी असते. खूप पातळ असा हा पदार्थ बनवला जातो. म्हणूनच आपण यामध्ये 2 कप प्रमाणामध्ये गरम पाणी घालणार आहोत. आता तुम्ही या रस्समची कन्सिस्टन्सी बघू शकता. आता हे अजिबात जास्त दाटसर न वाटता पाण्यासारखं पातळ वाटत आहे. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि त्यासोबतच याला छान आंबट गोडपणा येण्यासाठी आपण इथे पाव वाटी प्रमाणामध्ये चिंचेचा कोळ घालणार आहोत आणि 1 चमचा गूळ घालणार आहोत. आता या रस्समला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि जसजशी याला उकळी यायला सुरुवात होईल त्यावेळी आपण यामध्ये 2 मोठे चमचे रस्सम मसाला घालणार आहोत. तुमच्याकडे जर रस्सम मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही सांबार मसाल्याचा उपयोग सुद्धा इथे करू शकता. रस्सम मसाला घालून अशी छान एक उकळी काढल्यानंतर इतका सुंदर सुवास सगळ्या घरामध्ये पसरलेला आहे. आता हे रस्सम अगदी 1-2 मिनिटासाठी आपण असंच छान उकळून घेणार आहे आणि मग आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता नुसत्या वासानेच खावंसं वाटणारं आपलं गरमागरम रस्सम तयार झालेलं आहे. आता या रस्समसोबत खाण्यासाठी वडे कसं तयार करायचे ते बघूयात. इथे मी 1 वाटी उडदाची डाळ 5 ते 6 तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे. तुम्हाला जर सकाळी वडे करायचे असतील तर तुम्ही रात्रभर देखील ही डाळ भिजत घालू शकता. तुम्ही बघू शकता ही डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आणि अशी इझिली तुटत सुद्धा आहे. आता सुरुवातीला आपण या डाळीतलं सगळं पाणी काढून घेणार आहोत
आणि त्यातलं जे काही राहिलेलं पाणी असेल ते निथळून काढण्यासाठी ही डाळ आपण एका जाळीवर पसरवून ठेवणार आहोत. लक्षात ठेवा, डाळ मिक्सरला वाटण्यापूर्वी आपल्याला त्यातलं सगळं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. आता ही निथळलेली डाळ मी या मिक्सर जारमध्ये काढून घेतलेली आहे. उडदाची डाळ ही थोडीशी चिकट असते, त्यामुळे ती कमी पाण्यामध्ये मिक्सरला वाटणं हे खूप मोठं दिव्यच आहे. आणि हेच दिव्य पार करण्यासाठी आपण यामध्ये एक बर्फाचा खडा घालणार आहोत. अशा प्रकारे बर्फाचा खडा यामध्ये वाटताना घातल्यामुळे आपली डाळ ही छान बारीक वाटली जाते आणि शिवाय ती जास्त पातळ सुद्धा होत नाही. तुम्ही बघू शकता, ही उडदाची डाळ मी मिक्सरला अतिशय बारीक अशी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे. आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी देखील चेक करू शकता. बॅटर अजिबात पातळ नाही झालेलं, अगदी घट्टसर अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. आता आपले वडे हे छान अगदी फ्लफी आणि जाळीदार होण्यासाठी हे बॅटर आपल्याला छान 4 ते 5 मिनिटं विस्कच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे. हे बॅटर फेटून घेणं थोडंसं मेहनतीचं काम आहे, पण जितकं छान आपण हे बॅटर फेटून घेऊ तितकी हवा या बॅटरमध्ये भरली जाते आणि ते अगदी हलकं फुलकं होतं. त्याच्यामुळे आपले वडे हे बाहेरून खुसखुशीत आणि आतून एकदम जाळीदार होण्यासाठी मदत होते. तुम्ही बघू शकता, 4 ते 5 मिनिटं हे बॅटर मी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी आपलं हे बॅटर छान असं फुललेलं देखील आहे. आता हे बॅटर छान लाईट झालं की नाही हे आपण चेक करून बघूयात. त्यासाठी या बॅटरमधला एक छोटासा गोळा मी घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये पाणी घेऊन यामध्ये हा गोळा आपण टाकणार आहोत. हा गोळा जर पटकन असा वर येऊन तरंगला तर याचा अर्थ आपलं बॅटर हे व्यवस्थित तयार झालेलं आहे. चला, आपल्या वड्यांना छान टेस्ट येण्यासाठी या बॅटरमध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरे आणि इथे मी आलं आणि मिरची यांचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये घालणार आहोत. आणि त्यासोबतच घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळे जिन्नस एकदा आपण या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात आणि मग हे बॅटर वडे तयार करण्यासाठी तयार. चला, आपलं बॅटर आता परफेक्टली तयार झालेलं आहे. आता आपण वडे करायला सुरुवात करूयात. वडे तळण्यासाठी अर्थातच आपण इथे एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी मी एक छोटा गोळा टाकून बघितलेला आहे. तो पटकन वर आलेला आहे, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. लक्षात ठेवा, तेल खूप जास्त पण कडकडीत तापलेलं नसावं, नाहीतर तुमचे वडे बाहेरून तर तळले जातील पण आतून कच्चे राहतील. आता हे वडे सोडण्याची एक टेक्निक सुद्धा लक्षात घ्या. सुरुवातीला आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मगच या पिठाचा गोळा करून तेलामध्ये सोडायचा आहे. अन्यथा उडदाचं पीठ हे थोडंसं चिकट असतं आणि तुम्ही जर पाण्याचा हात न लावता जर हे वडे सोडायला गेलात तर ते वडे आपल्या हाताला चिकटून बसतात आणि तेलामध्ये जात नाहीत. आता हे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर ते असे वर तरंगायला लागले की आपल्याला त्यांना अशा प्रकारे हलक्या हाताने गोल गोल फिरवत हे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, आपले वडे छान असे फुललेले आहेत आणि त्यांना रंगसुद्धा अगदी छान असा सोनेरी आलेला आहे. आता हे वडे आपले तळून झालेले आहेत, यांना आपण साईडला एका जाळीवर काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे मध्यम आचेवर आपण सगळ्या बॅटरचे वडे तळून घेणार आहोत. तुम्ही इथे काही वडे बघू शकता. अशाच प्रकारे हलक्या सोनेरी रंगावर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे. हा एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते. तुम्ही बघू शकता की ते अगदी हलके फुलके जाळीदार असे आपले वडे तयार झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला हे वडे असे छानपैकी रस्सममध्ये घालून सर्व करायचे आहेत. रस्सममध्ये घातल्या हे वडे छानपैकी त्या रस्सममध्ये मुरले जातात आणि अगदी मऊ लुसलुशीत बनतात. तर खवय्यांनो, तुम्ही सुद्धा ही अगदी छान अशी भन्नाट रस्सम वड्याची रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.